राहुरी तालुक्यातील कात्रड येथील खून प्रकरणातील बापशा उर्फ बाबासाहेब शिंदे याला 28 ऑगस्ट रोजी राहुरी पोलिसांनी पाठलाग करून नांदगाव येथे ताब्यात घेतले। बापशा उर्फ बाबासाहेब शिंदे याने आपली पत्नी सोनू उर्फ सोनाली बाबासाहेब शिंदे हिला नेवासा येथून जबरदस्तीने कात्रड येथे आणले होते। 27 फेब्रुवारी 2016 रोजी बाबासाहेब शिंदे याने त्याची पत्नी सोनाली हिच्या डोक्यामध्ये दगड टाकून तिचा खून केला आणि तिचे प्रेत कात्रड शिवारातील एका विहिरीमध्ये टाकून तो पसार झाला। राहुरी पोलिसांमध्ये याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती आणि पोलीस त्याचा शोध घेत होते। दिनांक 27/2/2016 रोजी राहुरी पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केला होता आणि सदरचा गुन्हा हा कात्रड शिवारात घडलेला असून सदर गुन्ह्यामध्ये आरोपी बाबासाहेब मिठू शिंदे याने आपली पत्नी सोनू शिवाजी शिंदे ही डोक्यामध्ये दगड घालून जीवे ठार मारून तिला बाबाजी आवारे यांच्या विहिरीमध्ये टाकून दिले होते। सदरची डेड बॉडी आम्हाला गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली की सदर डेड बॉडी आहे विहिरीमधली डेड बॉडी आम्ही घेऊन घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे त्याचा PM केला असता त्यांनी सांगितले की त्यांनी PM रिपोर्टमध्ये कोणत्या तरी हार्ड ऑब्जेक्टने त्या डोक्यात मार करून तिचा खून करण्यात आला। त्याच्यावरून सखो श्रीधर पालवे यांची फिर्याद घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यानंतर सदर पीडित महिलेच्या नातेवाईकाचा शोध घेऊन तिचे नाव निष्पन्न केले व आरोपी यांचा शोध गेली 5 महिन्यापासून आम्ही करत होतो। यामध्ये शिरूर कासार जिल्हा बीड आष्टी पाथर्डी भागातील नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु मिळून आलेला नव्हता। आज दिनांक 29/8/2016 रोजी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बाबासाहेब शिंदे हा कात्रड भागात आहे। सदरची माहिती मिळताच नांदगावला असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही आमचे माननीय पोनिसो वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली PN सरोदे PC कदम PN मिसाळ PC दिवटे PC मेटकर PN खेडकर व चालक पोना पाटोळे यांना सोबत घेऊन आमचे 2 टीम तयार करून कात्रड शिवारात आम्ही जाऊन सदर आरोपीचा पाठलाग करून नांदगाव येथे सदर आरोपीस अटक केली आणि अटक करून सदर पीडित महिलाच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनला बोलावून सदर आरोपीबद्दल कन्फर्म करून आज रोजी अटक करण्यात आलेली आहे। रविवारी 28 ऑगस्ट रोजी बाबासाहेब शिंदे हा आरोपी कात्रड शिवारामध्ये असल्याची खबर राहुरी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र खोंडे, राहुल कदम, गणेश मिसाळ, सुशांत दिवटे, सरोदे आणि चालक पाटोळे आदी पोलीस पथकाने कात्रडपासून नांदगाव शिंगेपर्यंत बाबासाहेब शिंदे याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। आपल्याच पत्नीचा खून करून गेल्या 6 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला जेरबंद केल्याने नागरिकांमधनं पोलीस पथकाचं कौतुक होत आहे। सतीश फुलसौंदर सह मनोज साळवे C24 तास राहुरी।